नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा सुरू करत आहोत. अत्यंत इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, महत्त्वाचा आहे. जोपर्यंत मॅथ आहे किंवा पुढे तुम्हाला भरपूर वेळा उपयोगाला येणार आहे. ई सातत्य या यूट्यूब चॅनल माध्यमाद्वारे आपण भेटत आहोत. निश्चितच तुम्ही याचा फायदा घेत असताल. आपण याबाबत प्रतिक्रिया व्हॉट्सअपवर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून व्यक्त करत जावा. त्यामुळे आमचा आनंद वाटतो आणि आम्हालाही इंटरेस्ट येतो. तर हे पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याचा फॉर्म कसा होता? x plus by plus c equal to 0. दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्या अगोदर आपण बघितलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. याचा फॉर्म असा होता. आता तिसरं इक्वेशन बघायचं ते म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा इक्वेशनचे प्रकार. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथं व्हेरिएबल कोण होतं? एक्स आणि वाय. इथं व्हेरिएबल एक्स आहे, ए आणि बी रियल नंबर आहे. याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल. याचा ग्राफ एक लाईन होती, याचा एक ग्राफ एक लाईन होती. आता जे इक्वेशन बघायचंय त्याला काय म्हणायचं आपल्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही नवीला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल बघितलेली, त्याचीच दोन बाजू आल्या म्हणून त्याला आपण इक्वेशन म्हणू शकतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल 8वी 9वी ला अभ्यासलाय. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म कसा असतो नीट बघा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. RHS साइडला 0 आहे. वेअर a, b, c आर रियल नंबर्स. ते रियल नंबर्स आहे ABC. आणि इथं मात्र एकच व्हेरिएबल आहे, x ॲज व्हेरिएबल. x इज व्हेरिएबल. A, B, C आर रियल नंबर्स. आणि इथं A, B, C आणि A इज नॉट इक्वल टू 0. कंडिशन बघा, A इज नॉट इक्वल टू 0. A इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर इथं आणि मग कशाला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं? जे ह्या फॉर्मॅट मध्ये मांडलं जातंय. आणि हायेस्ट इंडेक्स यातल्या व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स, मॅक्सिमम इंडेक्स हा 2 असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. जनरल फॉर्म सांगितलं मी तुम्हाला. याचा मॅक्सिमम इंडेक्स काय असला पाहिजे? व्हेरिएबलचा 2 असणं गरजेचं आहे. कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं हायेस्ट इंडेक्स एका पदाचा किती असला पाहिजे? 1 असणं गरजेचं. इथं व्हेरिएबलचा इंडेक्स 1 चे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊन बघूत आपण. x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0. इथपर्यंत तुम्ही अभ्यासले 8वी 9वी ला. दिस इज अ पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इज इक्वल टू 0 झालं की इज इक्वल टू 0 झालं तर आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. दिस इज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. मग हायेस्ट इंडेक्स किती? 2 आहे. व्हेरिएबल कोण आहे इथं? x. एकच चल पद आहे, वन व्हेरिएबल आहे. is called quadratic equation. Highest index. This is not quadratic equation. X plus 7 equal to 0. This is not quadratic equation. Highest index is 1. Correct. याचा हायेस्ट इंडेक्स आहे किंवा याला सुद्धा म्हणता येणार नाही. x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0. This is not quadratic equation. Highest index is 3. हायेस्ट इंडेक्स 3 आहे म्हणून याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो. क्वाड्रॅटिक 3 फॉर्म बघितलेत आपण. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल 3, x plus y equal to 7. This is linear equation 2 variable. x plus 7 equal to 5. This is linear equation in one variable. आणि तिसरा फॉर्म बघायला आपण x square minus 5x plus 6 equal to 0. This is a quadratic equation. तिन्ही नीट बघा. ह्या दोघांचा ग्राफ लाईन असते पण याचा ग्राफ लाईन नसते. तो तुमच्या अभ्यासाला सध्या नाही, तो कर्व येतोय नंतर बघू. याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणायचं. याचा फॉर्मॅट पुन्हा बघा. x plus by plus c equal to 0. नीट नॉलेज पाहिजे. याचा फॉर्मॅट x plus b equal to 0. आणि याचा फॉर्मॅट काय आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. इथं व्हेरिएबल कोण आहे? x. हायेस्ट इंडेक्स किती इथं? 2.
मग एखादा एक्झाम्पल घेतलं तुम्हाला सांगितलं एक्स स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. Yes or no? Yes, it is a quadratic equation. Why? Middle term is absent. Middle term is absent. X square plus 0x minus 1 equal to 0 असं त्याला मानता येईल तुम्हाला. मिडल टर्म absent असली तरी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. लक्षात घ्या. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल तुम्हाला. x square plus bx equal to 0. It is a quadratic equation. सी टर्म नाही किंवा असे चालतंय एक्स स्क्वेअर प्लस सी इक्वल टू 0. दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. बट एक्स प्लस बी किंवा बी एक्स प्लस सी इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल. याला म्हणता येईल मी फॉर एक्झाम्पल दिलं एक्स स्क्वेअर मायनस 25 इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. और एक्स स्क्वेअर प्लस 7x इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नीट समजून घ्या. तिसरं पद ॲब्सेंट आहे इथं, मधलं पद ॲब्सेंट आहे म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही का? होईल. चालतंय ते त्या फॉर्मॅट मध्ये घेता येते. एक्स स्क्वेअर मायनस 25 इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्स स्क्वेअर प्लस 7x इज ऑल्सो सी कॉन्स्टंट टर्म. सी मीन्स इन ॲब्सेंट. चालतंय. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही बघायचं. पुन्हा एकदा बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? त्याचा जनरल फॉर्म काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 where a is not equal to 0. where a is not equal to 0. b 0 चालतो, c 0 चालतो. a 0 असला तर चालणार नाही का? a जर 0 झाला तर मग तो 0 होईल. ही टर्म 0 होईल आणि म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. कधी कधी प्रत्यक्षदर्शनी क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही असं वाटतं पण ते असतं. फॉर एक्झाम्पल बघू. x प्लस 1 अपॉन x इक्वल टू 7. प्रत्यक्षदर्शनी याची डिग्री 1 वाटते पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही असं वाटतं. पण याला जर सॉल्व्ह केलं छेद समान करा. एलसीएम ऑफ डिनोमिनेटर घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन x इक्वल टू 7. छेद समान केला. x ने x ला मल्टिप्लाय केलं, 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, x ॲज इट इज आणि हे x तिकडे जाते. एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 7x. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 1 इक्वल टू 0. बघा प्रत्यक्षदर्शनी ते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही असं वाटतंय पण सोडविल्यानंतर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कधी कधी आहे वाटतंय पण ते नसतंय. म्हणजे लक्षात आलं फॉर्मॅट तुम्हाला. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हायेस्ट इंडेक्स, व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे? 2 पाहिजे. तुम्हाला तुमची डेफिनेशन दिली पेज नंबर 31. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. What is the standard form of quadratic equation? Ax square plus bx plus c equal to 0 is not equal to 0 and a comma b comma c are real number and variable is x आणि highest index किंवा maximum index किती आहे? maximum index घातांक किती आहे? 2 असला तरच त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं आहे. नसता ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. फार सिंपल चॅप्टर आहे. लक्ष द्या. पहिल्या चॅप्टर पेक्षा सोपा आहे. लक्ष दिलं तर खूप सोपा आणि तो कामाचा आहे. कधीही कामाला येणारा चॅप्टर आहे. नीट पुन्हा रिपीट बघू शकता. उलट चांगला चान्स आहे तुम्हाला. तर आपण यावर आधारित काही प्रॉब्लेम बघू म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. फार सिंपल एक्झरसाइज आहे. पहिलीच बघूत आपण. प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय? जनरल फॉर्म इज ax square plus bx plus c equal to 0 where a comma b comma c are real numbers and a is not equal. Condition लक्षात घ्या. and x is variable of index. highest index is 2. नीट लक्षात ठेवा. पहिला प्रश्न खूप सोपा आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण कितीतरी पहिला क्वेश्चन घेऊ. प्रॅक्टिस सेट 2.1. राईट एनी टू इक्वेशन. तर मी किती सुद्धा सांगितले एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 7 इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. 3x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 इक्वल टू 0. तिसरा y स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0. चौथं p स्क्वेअर प्लस 7p इज 0. कॉन्स्टंट टर्म ॲब्सेंट असले तर काही फरक पडत नाही. दीज आर ऑल कितीतरी इन्फायनाइट येऊ शकतात. दोनच विचारले तुम्हाला.
तर हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मिडल टर्म ऑब्सेंट आहे एक्स वाय वाली, इथं 7p आहे पण कॉन्स्टंट टर्म ऑब्सेंट, दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. 2x + 7 = 0. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. पहिल्या प्रश्नाचे उत्तर संपले. क्वेश्चन नंबर 2 बघूत आता आपण. क्वेश्चन नंबर 2 2.1 मधला डिसाइड. छोटे छोटे क्वेश्चन आहेत, 1 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जातात. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यातलं पहिलं x² + 5x - 2 = 0. मग दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. एवढंच नाही लिहायचं. काय लिहायचं मग? इक्वेशन having a variable x and maximum index is 2. Therefore given equation is quadratic. पूर्ण वाक्यातला यस नो लिहू नका नुसतं. कशामुळं? की व्हेरिएबल एकच आहे, एक्सच आहे, आणि मॅक्झिमम इंडेक्स इज ऑफ व्हेरिएबल इज 2. देअरफॉर गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. नीट आन्सर लिहा. अजून दुसरं एक बघू, तुम्हाला जास्त समजल. y² = 5y - 10. याला अरेंज करा, ह्या फॉर्म मध्ये आणा. ax² + bx + c = 0 च्या फॉर्मॅट मध्ये आणा. y² पक्षांतर झालं -5y -10 इकडे आले +10 = 0. मग इक्वेशन हॅव्हिंग व्हेरिएबल y. बघा आन्सर कसं लिहायचं? इक्वेशन हॅव्हिंग व्हेरिएबल y and मॅक्सिमम इंडेक्स इज 2. तुम्ही म्हणता सर इथं मायनस आहे प्लस आहे, जमतंय त्याला, त्याने काही फरक पडत नाही. त्याला तुम्ही फॉर्मॅट करू शकता +-5y +10 = 0. तुम्हाला इथं प्लस पाहिजे दोन्ही ठिकाणी, असं काही नाही. मायनस असलं तरी चालतं, कारण प्लस मायनस पुन्हा काय होत असतं? मायनस होत असतं. म्हणून दिस इज द क्वाड्रॅटिक. लिहायचं कसं आन्सर? इक्वेशन हॅव्हिंग वन व्हेरिएबल y and highest index किंवा maximum index is 2. therefore given equation is quadratic. अशा पद्धतीने छोटे छोटे प्रश्न 1 किंवा 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. अजून छोटे छोटे मी घेतो पटपट तुम्हाला. तिसरं बघूत आपण, म्हणजे तुम्हाला कळलं थोडंसं. तिसरं वेगळं आहे. y² + 1/y = 2. प्रत्यक्षदर्शीने आहे असं वाटतंय, पण याला सॉल्व्ह करावं लागेल तुम्हाला लक्षात. मग याला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला छेद समान करा किंवा एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर घ्या. 2 पद असेल तर छेद समान करा. y³ + y/1/y = 2. याने याला मल्टिप्लाय केलं, 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 1 ने y ला मल्टिप्लाय केलं. y³ + 1 = 2y. y³ - 2y + 1 = 0. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाही. मग इथं काय लिहिणार? in given equation highest किंवा maximum index of variable y is 3, which is not 2. तो 2 नाही, तो किती इथं? 3. therefore given equation is not quadratic. करेक्ट. बघा प्रत्यक्षदर्शनी आहे असं वाटतंय. y² दिसलं की आपण म्हणतो आहे, पण असं नाही. याला सिम्प्लिफाय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल, आणि मग ते सॉल्व्ह केल्यानंतर छेद समान करता आलं पाहिजे. ते y³ येतं, हायेस्ट इंडेक्स 3 झाला, व्हेरिएबल y आहे, म्हणून याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचाच पुढचा भाग काय झाला? क्वाड्रॅटिक इक्वेशन. अजून एखादं एक्झाम्पल घेऊन बघूत आपण, म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. त्याच्यानंतरचं बघूत आपण 4th नंबरचं बघूत. 4th नंबरचं बघू. शक्यतो तुम्ही स्टील करून स्वतः करू शकतात, नाही आलं तर बघायला हरकत नाही. 4th नंबरचं काय? 4th नंबरचं इक्वेशन बघा. x + 1/x = -2.
प्रत्यक्ष दर्शनी नाही असं वाटतं, कारण हायेस्ट इंडेक्स 1 वाटतो. पण याला सॉल्व्ह करा, छेद समान करून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स इक्वल टू -2. एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू -2x. एक्स स्क्वेअर प्लस 2x -1 इक्वल टू 0. काय केलं? छेद समान केला, डिनॉमिनेटर सेम केला. x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर 1, x इंटू 1 x. हे x डिवाइड आहे, तिकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होते -2x, आणि मग ट्रान्सफर करा लेफ्ट हँड साइडला. -2x चे +2x होते. आणि दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग काय लिहायचं? मग आन्सर लिहिताना यस नो लिहायचं का? नाही. हायेस्ट इंडेक्स, मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल x is 2, so given equation is quadratic. देता येईल ना? तेवढं लिहून काढा. 5 नंबरचं बघू. 5th नंबरचा प्रॉब्लेम असाच आहे. m plus 2 in another bracket m minus 5 is equal to 0. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे बायनॉमियल टू बायनॉमियल, किंवा याचा एक फॉर्म्युला झालेला आहे, आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. काय फॉर्म्युला झाला आहे माहित पाहिजे. थोडंसं मी रिकॅप करू शकतो तुम्हाला. एक तर नाही जमलं तर सोपं, m नी m लागू ना m स्क्वेअर, सोडवायला सिम्प्लिफाय करा. m नी लागू ना -5m यानी 2 + 2m -10 इक्वल टू 0. बायनॉमियल टू बायनॉमियल, विसरला असेल तरी लक्ष द्या. m इंटू m m स्क्वेअर, m इंटू 5 -5m + 2m -10 इक्वल टू 0. किंवा तुम्हाला 8वीला झालेला एक फॉर्म्युला आठवत असेल, x + a इन अनदर ब्रॅकेट x + b. तो फॉर्म्युला होता x स्क्वेअर प्लस a + b इंटू x प्लस a इंटू b. त्याचा यूज केला तरी चालतो. पहिल्या पदाचा वर्ग, दोन्ही पदाची इथं सबट्रॅक्शन होईल, मायनस होईल, आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार, तो यूज केला तरी चालेल. नाही तर नसला तरी फॉर्म्युला पार्ट तरी तुम्ही ह्या पद्धतीने सोडू शकता. इथं अपोजिट साइन हॅव सबट्रॅक्शन. 5 मँगो मधून 2 मँगो गेले. m स्क्वेअर -3m -10 इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस. मायनस आलं तरी समजायचं नाही की हे प्लस आणि इथं कसे मायनस आहे. त्याला तुम्ही प्लस मध्ये फॉर्मेट करता येतं. वजाबाकीच्या क्रियेला तुम्हाला ऍडिशन मध्ये रूपांतर करता येतं, आवश्यकता नाही. आणि मग हायेस्ट इंडेक्स इज 2 ऑफ व्हेरिएबल m. देअरफॉर गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. अजून एक राहिलाय, फक्त सांगतो तो की m³ + 3m² - 2 इक्वल टू 3m³. m³ + 3m² - 2 इक्वल टू 3m³. याला अगोदर सिम्प्लिफाय करा. या 3m² तर इथं पक्षांतर करा. m³ - 3m³ + 3m² - 2 इक्वल टू 2. -2m³ + 3m² - 2 equal. This is the quadratic equation? No. Highest index of variable m is 3, is not 2, so given equation is not quadratic. समजलं? क्वाड्रॅटिक कशाला म्हणायचं, कशाला नाही म्हणायचं मी सांगितलं पुन्हा तुम्हाला. अजून एक्झाम्पल, x² - 25 हा क्वाड्रॅटिक आहे. मिडल टर्म नसल्यामुळे काय फरक पडत नाही, आपल्याला मानता येते 0x - 25 इक्वल टू 0. दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. मिडल टर्म नसली किंवा थर्ड टर्म नसली, 2 टर्म, फक्त पहिली टर्म असणं गरजेचं आहे. दुसरी तिसरी पैकी कुणी ॲब्सेंट असलं तरी चालतंय. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि मग आपल्याला त्याच्या हा सिंपल पहिला प्रश्न 6 प्रॉब्लेम होते, मी सही समजून सांगितले, तुम्ही स्टील करून एक एक सोडवू शकता. याच्या पुढचा असाच एक सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकतात ते. अजून असाच एक सिंपल क्वेश्चन आहे 2.1 मधला क्वेश्चन नंबर 3. खूप सोपी एक्सरसाइज आहे, सगळ्याला मार्क देणारी, लक्ष दिलं पाहिजे, समजून घ्या. नुसतं अंदाजे काम करू नका. काही विद्यार्थी काहीच करत नाहीत आणि डाऊट्स विचारतात, असं चालणार नाही. तुमचं कुठं रॉंग झालंय, खरंच प्रयत्न करतात का हे बघणं गरजेचं आहे, ते लक्षात येत आहे. आता क्वेश्चन 3, पुस्तक उडं राहू द्या तुमचं. क्वेश्चन 3, राइट द फॉलोइंग इक्वेशन इज इन फॉर्म ax² + bx + c = 0 and write the values of a b c.
where ABC are A is the coefficient of x square, B is the coefficient of x, and C is the constant term and real numbers. यांच्या व्हॅल्यू काढायच्या. पहिला प्रॉब्लेम बहुत म्हणजे तुम्हाला फार सिंपल वाटत नाही. 2y equal to 10 minus y². याला अगोदर ह्या फॉर्मॅट मध्ये आणायचंय. ह्या प्रॉब्लेमला काय करायचं, त्याच्यामध्ये फॉर्मॅट मध्ये आणायचे तुम्हाला. आणि मग त्या -y² चं पक्षांतर होईल. ते RHS साइडला लेफ्ट हँड साइडला येते. इक्वल टू y² प्लस 2y मायनस 10 इक्वल टू 0. 10 सुद्धा इकडे आले, ते राईट साइडला होते, लेफ्ट साइडला आले म्हणून प्लस चे मायनस झाले. आणि मग y² चा सहगुणक कुणी नाही, कोएफिशिएंट 1 आहे, मग a ची व्हॅल्यू काय 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची -10. संपलं. 1 मार्काला प्रश्न परीक्षेत विचारला होता. खूप सिंपल आहे, सगळ्याला येण्यासारखं आहे. y² म्हणजे कोण आहे, x² चा सहगुणक आहे 1, म्हणजे 1 आला, चिन्ह सगळं घ्यायचं. इथं c -10. अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. दुसरं एक बघूत आपण. क्वेश्चन नंबर 3 चाललाय, लक्षात घ्या की त्याच्यामधला आता हा एक क्वेश्चन दिलाय दुसरा. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2x + 3. अगोदर याला सिम्प्लिफाय करा तुम्ही. मग a वजा b कंसाच्या वर्गाचा फॉर्म्युला वापरा. a - b ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज फॉर्म्युला, a² - 2ab + b². मग हे काय होईल, x² - 2x + 1 इक्वल टू 2x + 3. समजायला का बघा, बेस पक्का पाहिजे, फॉर्म्युले करेक्ट माहित पाहिजे. येत नाही नको वाटतं, पलायन करू नका याच्यातून. सुट्टी. आपल्या मनालाच आपण काहीतरी चुकीचं मार्गदर्शन करत असतो. जाऊ द्या, कोणाला कळायला लागलंय, पालकांनी फक्त आपल्याला मोबाईल घ्यायचा आणि बघत बघायचं, उपयोग होणार नाही. आपला फायदा शिकण्यात आहे, लक्षात घ्या. कोणी तुम्हाला हे करणार नाही, त्याचा फायदा तुमचा आहे. म्हणून मेहनत घ्यायची का नाही आपण ठरवा. आम्ही ते शिकवायला लागलो. बरेच जण अजून त्याचा इतका मनावा असा परिणाम नाही, काही करायले 60-70% विद्या, पण बाकीचे जेवढे बघते त्यातले असं लक्षात येत आहे ते अजून काही इंटरेस्टिंग नाही. त्यांना वाटतं जाऊ द्या, त्यांना तर वाटतं नाही सुरू झालं तरी बरे, आपलं 10वी डायरेक्ट पास होत 9वी सारखं. उपयोग नाही, नुकसान तुमचं आहे. मग ट्रान्सफर करा. 2x इकडे ट्रान्सफर झाले, किती होते, x² - 4x - 2 इक्वल टू. समजले का बघा, थोडं डायरेक्ट केले. 3 चं पक्षांतर -3 + 1 - 2. हे 2x इकडे जंप मारली, 2x - 2x आणि -2x -4. फिर a इक्वल टू 1. याच्या शेजारी पुन्हा म्हणजे कोण असतो, 1. x चा कोएफिशिएंट 4 नाही लिहायचा. b इक्वल टू -4 आणि कॉन्स्टंट टर्म लास्ट टर्म इज c -2. फक्त 1 मार्काला प्रश्न येतोच परीक्षेत, पहिला किंवा दुसऱ्यापैकी 1 मार्काला हा क्वेश्चन असतोच. फक्त तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, बेसिक पक्क पाहिजे, फॉर्म्युला पाठ पाहिजे, काय ट्रान्सफर करायचं, साइन कसे चेंज करायचे हे येणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तिसरा प्रॉब्लेम बघू. छोटे छोटे प्रॉब्लेम, एक्सरसाइज छोटी. तिसरा, याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस देणार आहे तुम्हाला करायला. क्वेश्चन नंबर 3 बघू. x² + 5x इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 3 - x. नीट बघा, x² + 5x इक्वल टू -3 इंटू ब्रॅकेट 3 - x ब्रॅकेट क्लोज. बघा, सोडा, सिंप्लिफाय करा. खूप सोपं आहे की x² + 5x, त्या मायनसने -3 + x, मायनसने 3 लावलं मायनस, आणि मायनस मायनस प्लस. इथं कोणी नसतं म्हणजे कोण असतं, 1 असतो, लक्षात घ्या. मग याला ट्रान्सफर करा. x इकडे ट्रान्सफर होते, 5x आहे, x² + 4x + 3 इक्वल टू 0. सिंपल झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. मग a इक्वल टू 1, b इक्वल टू 4, c इक्वल टू 3, b कोएफिशिएंट ऑफ x. बरोबर आहे. अजून असंच एक गणित बघत पुढचं, तिसऱ्या मधलं. चौथं, छोटे छोटे मी पटपट समजून सांगतो. तुम्हाला येत असेल तर तुम्ही मनाने करू शकता, बघायची आवश्यकता नाही. नाही आलं तर बघू शकता. 3m² 2m² -9. पक्षांतर करा 2m² चं. m² + 9 = 0.
बघा दोनच टर्म आल्या, तो म्हणताना क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही? आहे. मिडल टर्म अबसेंट आहे नाही, तर या 3m वर्ग मधून 2m वर्ग गेले, m वर्ग राहिला -9 ट्रान्सफर झाले +9 झाले. याला तुम्ही लिहू शकतात m² + 0m + 9 = 0. 0 ने m ला मल्टिप्लाय केलं तर काय असतं? 0. आणि म्हणून a ची व्हॅल्यू 1, b ची 0 आणि c = 9. c = 9. करेक्ट. अशा पद्धतीचा फिफ्थ बघूत आपण. पाचवा प्रॉब्लेम बघूया. सोपा आहे. p into bracket 3 + 6p = -. सिंप्लिफाय करा. 3p समजून घ्या, याला मल्टिप्लाय करा प्लस 6p² = -4. अरेंज करा किंवा +5 = 0. काय केलं बघा, या p ने एक पदीने द्विपदीला गुणले. मोनोमियल टू बायनॉमियल 3p + 6p² आणि -5 चं ट्रान्सफर झालं +5 होईल आणि त्याला नीट अरेंज करा. 6p² + 3p + 5 = 0. फिर a = 6, b = 3 and c = 5. करेक्ट. लास्ट पेज घ्या, तो सुद्धा एक सांगतो. x² - 9 = 13. 13 ला इकडे घ्या. x² - 9 - 13 = 0. सारख्या चिन्हांची बेरीज होते, एक चिन्ह 22 = 0. म्हणजे x² + 0x - 22 = 0. a = 1, b = 0, c = -22. कळाले दोन्ही गोष्टी. क्वाड्रेटिक इक्वेशन कशाला म्हणायचं? एक, त्याचा फॉर्मॅट कसा असतो? ax² + bx + c = 0 where a is not equal to 0. a जर 0 झालं ते क्वाड्रेटिक इक्वेशन राहणार नाही. b 0 चालू शकतो, c 0 चालू शकतो. कंडिशन काय? a is not equal to 0 and a b c are रियल नंबर. a b c च्या व्हॅल्यू कशा काढायच्या? क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघितल्या. आता क्वेश्चन नंबर 4 बघूत आपण. यस, क्वेश्चन नंबर 4 खूप सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा. आता महत्वाचा लक्ष द्या. Determine whether the values given against each of the quadratic equations are the roots of equation. पहिले त्यातलं एक्झाम्पल दिले तुम्हाला. x² + 4x + 4x - 5 = 0 where x = 1 or 9. ह्या किमती ज्या रूट्स दिले, रूट्स म्हणजे मूळ म्हणजे सोल्युशन. ह्या किमती ज्या दिल्यात x = ह्या याचं सोल्युशन आहेत का किंवा रूट्स आहेत का? रूट म्हणजे मूळ. मग या रूट कधी असतील? x ची किंमत जर या इक्वेशन मध्ये ठेवली आणि LHS = RHS झाली असेल तर ती व्हॅल्यू त्या इक्वेशनची रूट आहे किंवा सोल्युशन आहे असं म्हणतात. नीट आहे का? मग एक गणित घेऊन बघू लागलो. पुट x = 1 आणि मग ह्या इक्वेशनची LHS बघूत आपण. RHS तर माहिती आहे 0. x² + 4x - 5. तुम्ही सोडविले व्हॅल्यू काढल्या. x ची व्हॅल्यू 1 ठेवा या इक्वेशन मध्ये LHS साइडला आणि 1 चा वर्ग आणि 4 × 1 - 5. 1 + 4 - 5. 5 - 5 = 0. RHS एवढी झाली इज इक्वल टू RHS. जेव्हा LHS = RHS येते तेव्हा माहिती x = 1 इज रूट किंवा सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. लक्षात घ्या. कशाला रूट म्हणायचं? ती किंमत ठेवल्यानंतर त्या इक्वेशनची LHS साइड आणि RHS साइड जर सारखी होत असत तर तेव्हा त्या किमतीला त्या इक्वेशनचा रूट आहे किंवा सोल्युशन आहे असं म्हणतात. अजून दुसरं ठेवून बघू. त्यातली दुसरी पुट x = -1. LHS = x² + 4x - 5. -1² + 4 × -1 - 5. 1 - 4 - 5. नीट बघा. कोणत्याही मायनस संख्येचा स्क्वेअर प्लस असतो. हे प्लस मायनस -4 आणि मग किती होईल ते 1 - 9 इज नॉट इक्वल टू RHS. RHS किती आपला 0. LHS किती आला
मायनस आहे. आता सारख्या किमती व्हॅल्यू आल्या का नाही. देअरफॉर खाली आन्सर लिहा इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. गिवन करेक्ट. नीट बघा, खूप सिंपल आहे. रूट कशाला माहिती पुन्हा एकदा रिपीट करतो मी. जर व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये ठेवली, त्याची LHS इक्वल टू जर RHS झाली तर रूट आहे म्हणायचं. LHS इक्वल टू RHS नाही झाली तर ते रूट आहे नाही असं म्हणता येईल. अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला जास्त समजत. करेक्ट. अजून एक एक्झाम्पल घेतो याच्यामध्ये. रूट म्हणजे काय नीट बघा, खूप सिंपल आहे. 2 मार्काला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सेकंड वन 2m square minus 5m equal to minus 5m equal to 0, m equal to 2 और 5/2. एक एक व्हॅल्यू ठेवून बघूत आपण आणि मग त्याचं उत्तर येते का बघता येईल आपल्याला. मग पुन्हा इक्वेशनची LHS साइड कोणती. 2m square minus LHS पुट m equal to 2 पहिले ठेवू. LHS equal to 2m square minus कॉन्स्टंट टर्म absent आहे इथं. 2 into 2 square minus 5 into 2. 2 4 4 4 2 8 minus 10. पुन्हा एकदा नीट बघा. m चा वर्ग 2 ची व्हॅल्यू ठेवली 4 4 2 8 वजा 10 मग किती मायनस 2 इज नॉट इक्वल टू RHS. RHS किती आहे 0 आहे. देअरफॉर m इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. दुसरी एक व्हॅल्यू बघू पुट करू की पुट m इक्वल टू 5/2. नीट बघा. LHS इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m 2 into 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 into 5/2 is equal to 2 into 25 upon 4 minus 25 upon 2 1s are 2 2 2s are 4 25 upon 2 minus 25 त्या संख्येतून ती संख्या 0 is equal to 25 upon 2 मधून 25 upon 2 गेले कोण राहील 0. Therefore m equal to 5/2 is root of given equation. करेक्ट. तर या रूटचे नीट प्रॉब्लेम नीट बघा, मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी देणार आहे. इथं दोनच होते, मी दोन्ही सोडून सांगितले. अजून एक क्वेश्चन आहे. रूट आहे याचा अर्थच LHS इक्वल टू RHS आहे. लक्षात घ्या. एखादे जर रूट आहे याचा अर्थच LHS इक्वल टू काय RHS आहे. त्याच्यावरून तुम्हाला एखादी व्हॅल्यू काढता आली पाहिजे. आपण बघू. अजून एक प्रॉब्लेम घेऊ आणि एक प्रॉब्लेम घेऊन टाकू. अजून क्वेश्चन नंबर लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज. क्वेश्चन नंबर 5. फाइंड k if x equal to 3. फाइंड k. नीट बघा प्रश्न काय. k ची व्हॅल्यू काढायची. if x equal to 3 is the root of equation kx square minus 10x plus 3 equal to 0. करेक्ट. नीट बघा. आता k ची व्हॅल्यू काढायची. k कोण आहे x स्क्वेअर चा कोएफिशियंट आहे. k कोण आहे x स्क्वेअर चा कोएफिशियंट आहे. लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने x equal to 3 is the roots of equation दिले. रूट्स आहे म्हणजेच त्याची LHS इक्वल टू RHS होते. मग जिथं जिथे x आहे तिथं 3 ठेवून द्या. देअरफॉर काय होईल ax स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 3 ठेवून द्या. 3 स्क्वेअर मायनस 10 into 3 प्लस 3 इक्वल टू 0. 9k minus 30 plus 3 equal to 0. 9k minus 27 equal to 0.
9k इक्वल टू 27, 27/9 k इक्वल टू 3. रूट आहे म्हणजे LHS इक्वल टू RHS आहे आणि मग अशी व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल. अजून एक क्वेश्चन आहे, ऍक्टिव्हिटी आहे 6वा, तुम्ही घरी करू शकता. एकच क्वेश्चन राहिला तो घरी सिम्प्लिफाय करा. सोपी एक्सरसाइज आहे. याच्यावर प्रॉब्लेम सेट 2 मधला दुसरा आणि चौथा दोनच क्वेश्चन आहेत, एवढेच का होमवर्क. प्रॉब्लेम सेट 2 क्वेश्चन नंबर 2 and 4 एवढे सॉल्व करा. याच्यात आपण पुढच्या पिरियडमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या 3 पद्धती, जशा लिनियर इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या 3 मेथड्स होत्या, तशा क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या 3 मेथड आहेत. आपण ते नंतरच्या तासात बघू. खूप सिंपल आहे. याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस तुम्हाला ग्रुपवर टाकीन. समजून घ्या, सोपं आहे. प्रत्येक एक्सरसाइज समजून घ्या. टाइमपास करू नका, वेळ वाया घालू नका. इथंच थांबतो. थँक्स.